गाईज रात्रीचे 10 वाजले ना, त्या निघलोय केलंबा देवीच्या दर्शनाला. तर चला आता डायरेक्ट तुम्हाला गाडी वेळीत भेटतो. ब्लॉग स्टार्ट केला लास्टपर्यंत बघा. केलंबा देवीच्या दर्शनाला निघलो आम्ही. आमचा ड्रायव्हर होऊ शकता. सो गाईज आता आम्ही सीएनजी टाकता चाललो आणि आता वाजले 11 काहीतरी वाजलं. रस्त्यानीमध्ये जेव्हा असा काही विषय नाही. सीएनजी टाकतो मस्त. हा आलाय कामावरशी मस्त जांभा जांभा देतोय. याचा कपडे बिपडे घेतलं आम्ही. आमचा गाडीचा मालक 12 वाजेपर्यंत असतं वाटतं ओपन. बघू आता कोणाला पोऱ्या भाज्या असेल चिकना तर सांगू शकता तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये. कितीला रेट आहे माहित आहे का? 2 लाखाला विकला जाईल. 2 लाखाला. बाई ऐकत यस. माझी सागराची जलपरी, माझी सागराची जलपरी. फायनली आलो आता. मस्त गाडी बिडी पार्क केली. तर आता डायरेक्ट जाऊ आपण वरती. जाम लांब गाडी पार्क केली कारण गर्दी असते. आता चालत जायचे आपल्याला. चला डायरेक्ट. 11 वाजलं गर्दी बघ. 11 वाजलं तरी एवढी गर्दी आहे काय बोलणार भाई. सकाळपासून किती गर्दी असेल. हो काही 11:30 वाजले तरी एवढी बेकार पब्लिक आहे ना का. नाही बेकार पब्लिक आहे. 11:30 वाजले तरी. सॉरी 11 वाजले 11:30. मागच्या वर्षी BMW गेली. BMW म्हणून आज यावर्षी चप्पलच नाही घालवला भाई. त्याला माहिती चप्पली चोरी होता. तो काय फायनली प्रवेशद्वाराजवळ पोहोचलेलो केलंबा देवीच्या आहे बघा. आता मस्त दर्शन बिर्शन घेऊ आणि मग तुम्हाला दाखवतो देवीचं दर्शन बिर्शन सगळं काय. विदाऊट चप्पल दिसताव का? विदाऊट चप्पल चाललंय बघा. हा एक विदाऊट चप्पल आहे. त्याला चोरी होईल चप्पल म्हणून भीती वाटते त्याला. म्हणून त्यांनी चप्पल नाही घातली. कारण मागच्या वर्षी त्यांनी पुमाची नवीन ब्रँड बुटा इथून घालवली होती म्हणून यावर्षी त्यांनी चप्पलच नाही घातली. चला हे बघा ही सगळी आपली मंडळी आहे. आणि एवढी बेकार गर्दी आहे का बाबा. रात्रीचं 11 वाजल्यानंतरी बेकार गर्दी. लय बेकार गर्दी आहे. जेवढी माणसं येतात तेवढीच माणसं वरती जातात. हे बघा गर्दी बघा फक्त गर्दी. मागच्या वर्षी पुमाची बुटा इथून गेली ती नाही. यंदा वसूल करायला आलं येणार. मागच्या वर्षी पुमा गेली. यंदा मागच्या लांबचे नंबर बघ 8 नंबर ना. मागच्या वर्षी पुमा गेलती. यावर्षी त्याला BMW घेऊन द्यायचे. हे बघा पायात चप्पल पण नाही. यंदा बिना चपलीचं झालंय. वसूल करून जातो. आता हे चपली काढतात कारण आम्ही चपली नाही घातल्या. मी राहू का इथं लक्ष द्यायला. रोहित मी राहू का लक्ष द्यायला. विजय विजय वाजतंय. अशी नाचाचा असे हाऊस पण आले. बघू आता पोरा नाचली तर आपण पण नाचू. आणि आम्हाला गर्दी भेटली फायनली. जाम बेकार गर्दी आहे.
A few moments later. दर्शन प्रॉपर मस्तपैकी झाला. आता डायरेक्ट चाललो घरी. मस्त नाचलो विचलो पण कॅमेरामॅनने आमच्या नीट व्हिडिओ नसतील काढल्या. मला तर असं वाटतंय की बघा आपली मंडळी निघली. कसली घाई आहे बघा. दर्शन एकदम प्रॉपर भेटला. एकदम मस्तपैकी दर्शन भेटला. गर्दी जाम झाली. आता 11:30 वाजून गेलं. 12 वाजायला आलं तरी अजून एवढी बेकार पब्लिक चालते नाही बघा. 12 वाजायला आलं तरी पब्लिक बघा. रास पब्लिक आहे वरती ना. बेकार जशी चप्पल ठेवली होती तशी चप्पल रिटर्न घेतलेली आहे. बघू शकता यावर्षी काही चोरीला गेलेला नाही आहे. परिस्थिती नाही बघा. मगाशी जाताना काही नव्हता, बंद होता आणि आता मस्तपैकी जाताना सगळं मस्तपैकी बघायला भेटतं. मस्त दर्शन विषय झाला. चला आता डायरेक्ट आपण घरात जाऊ. 11:30 वाजून गेलं तरी पब्लिक चालतोय. 11:30 वाजलं तरी पब्लिक आहे बघा. कधी बसून डंपर शोधतोय कारण ना काय विषय माहिती आहे का. आमच्या इथं साईड जाम चालू आहे. तर साईडवरती एक डंपर लावत होता म्हणून डंपर शोधते गौशी भेटला नाही. ही बघा काहीच ब्लॉक करायचा का विषय नव्हता पण अचानक प्लॅन झाला की टाकेदेवीला केलंब देवीला जायचं आहे. अचानक प्लॅन झाला तर बोललो ब्लॉक करतो. तर हा ब्लॉग जास्त मोठा नसेल, बारीकसंच असेल. लोक माझ्याकडे बघतात कवर की यू एकटाच का बटलते. पण आता लाजबीज सोडून मला ब्लॉगिंग करायची. लोकही बघलं तरी चाललं. लाज सोडल्याशिवाय माणूस पुरत आहे नाही ना. पण मी काय वाईट काम नाही करत. हा 12 वाजायला आलं तरी बघू शकता पब्लिक काय थांबणं आहे. शुभम मांडे काहीतरी घ्यायला बघता. शुभ्या काय घेतोय बघा. याच्यात गोऱ्या पोऱ्या दिसतं बघा. गोऱ्या दिसलो का गोरा गोरा पोऱ्या. त्याला आहे की आमचा शुभम मांडे आता पोरांना जेवण घालतोय. शुभम मांडे इकडे बघ ना जेवण घालतोय तू. जेवण घालता आव्या. आम्ही गाड्या एवढ्या लांब लावली होती का देवलातून 2-3 वेळा जाऊन आलो असतो. याचा डोका या शुभम मांडेचा डोका होता. 1 hour later. 12 वाजलं आणि पोरांना भुका लागली. जेवायला आलो हॉटेलमध्ये. बघू शकता हे बघा भुका लागले त्यांना. जेवायला आलो आम्ही. मस्त झोपलो होतो भाई. झोपून उठवले म्हणा. काय त्या पोराला बघला आहे कुठं. आता लाईक शेअर सबस्क्राईब करा पटकन. मी हात धुतोय. अशा ठिकाणी मस्त जेवायला आलो हॉटेल. गाईज आता आलो तर जेवायला. पोरांना भूक लागले. 12:30 वाजून गेले. मी मस्त गाडीमध्ये झोपलो होतो. आणि पहिली गोष्ट आमच्या जे पोरं आहेत ना ते काही जास्त बोलत नाही. ब्लॉग बिग असल्यावर ते थोडीशी लाजतात म्हणून मी मस्त पैकी झोपलो होतो. हॉटेलच्या बाहेर आल्यावर डायरेक्ट गाणं उठवला. हे बघा ढोल बघा. तर चला आता पहिले जेवतो आम्ही काहीतरी खातो आणि मग डायरेक्ट घरी जाऊ. चला 12 झाला. त्याचा ब्लॉग पण वाढला आपण थोडंसं. तर पहिले तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण डायरेक्ट जेवायला. आजच्या जेवणाची पार्टी शुभम मांडे यांच्याकडून. स्पॉन्सर बाय शुभम दादा मांडे. The next day. तुझं नाव काय. नाव सांग. तुझं नाव. अरे तुझं नाव. पप्पाचं नाव आणि आडनाव. आडनाव काय जोरान सांग. गाईज आता आम्ही आंघोळ करतोय बघा. मस्त पैकी गरम गरम कडलेला पाणी आणि इथं आंघोळ करतो बघा. त्याला आता इथं मस्त आम्ही पाणी घेतो आंघोळ करायचे. त्याला आंघोळ विंघोळ करतो. मस्त फ्रेश होतो. आणि हा ब्लॉग कालच्या ब्लॉग आणि हा ब्लॉग एकत्र येणार आहे कारण काल जरासा बारीक झाला ब्लॉग म्हणून बोललो दोन्ही ब्लॉग एकदाच. आज सुट्टी आहे भाई. मस्तपैकी मचून टाकू आजची सुट्टी. आपण रील्स शूट पण करू. तर सध्या आता आंघोळ करतोय आणि आंघोळ बिंगोळ झाली का जरा तुम्हाला दुसऱ्या लुकमध्ये दिसतंय कारण आता हे कपडे आपल्याला धावायला टाकायचे आहे. चला हे बघा. हे बघा आमच्या घरातली संसारी पोर. ए पोर इकडे बघ पोर. हा सांग काम करायला या. ए बाबा इथं सांग. इथं सांग काम करायला या. बाबू यो काय आहे. काय आहे यो. काय आहे. त्याला काय बोलतात सांग. तू काय बोलतात.
काय बोलतात सांग? काय काय बोलतात इकडे? इथं सांग, इथं यावं यांना सांग. कॅमेऱ्यात बघ आणि सांग काय बोलतात त्याला. बोलतात काय? याचं नाव काय आहे? घेवडा. गवळा. काय चाललंय मोकड्यामध्ये थोडासा काम आहे आपला. तू आता वाजल्या काहीतरी 11 काहीतरी वाजलं. दिवसाची सुरुवात झालेली फेऱ्या मारून. काल जरा जास्तच लेट झाला आम्हाला. हे बघा रस्ते बघा आमचे एवढे भारी रस्ते आहेत ना, त्याच्यामुळे आपल्याला पटकन गाडी बिडीमध्ये घाटामध्ये हँडल करा. कसला आलता येऊ जास्त नाही, ठोकला असता याने मला, म्हणून भीती वाटते एक हातामध्ये गाडी हँडल करायला या रस्त्यावरती तरी. कारण खड्डे एवढे आहे का गाडीचं गिअर आतला बदली करायला लागते. सध्या तुम्ही असाच व्ह्यू बघा. रायगड बँकमध्ये वहिनी आल्यात म्हणून त्यांना न्यायला आलंय. माझं काय असं काम नव्हतं पर्सनली, बट वहिनी न्यायला बोलवलं आहे. आता बघू, घरी गेलो का डायरेक्ट मंदिरात जातो. मग मंदिरातलं सगळं तुम्हाला देवी वगैरे आपले कुलदैवत वगैरे सगळं काय दाखवेन. आज दिवसभर सुट्टी आहे, काहीतरी कामं करत राहू. एकदम डायरेक्ट रस्ता चेंज. कारण मित्रांनो मी मस्त मोपाट्यातून पण जाऊन आलो, पण मम्मीने मला सांगितलं दूध घेऊन यायचं होता ना, मी विसरून आलो. डायरेक्ट 12 किलो गाडी बोलवली आणि 12 किलो गेलो, दूध घेतला. आणि माझं एक काय प्रॉब्लेम आहे, कुठेतरी डॉक्टरला दाखवायला लागेल. मला काय सांगितलं ना का तो लक्षातच राहत नाही पहिली गोष्ट. आणि या रस्त्यावरती बाबा ही गाडी ड्रायव्हिंग करणं म्हणजे खायचं काम नाही. पहिली गोष्ट ना मला काहीच लक्षात राहत नाही. आणि मी जी गोष्ट असं जी गोष्ट मला ठरवतो बाबा असं झाला पाहिजे, तसं कधीच होईल नाही. माझं सगळं उलटच होतंय. प्रतिपासून बघते बाबा हे गोष्ट झाली पाहिजे, ती गोष्ट झाली पाहिजे, पण तशी व्हायचंच नाही. कुणीतरी माझ्यावर लिंबू फिरवला असं मला वाटतं. जाम बेकार म्हणजे जाम बेकार. आमचा रस्ता वारी घेत ना, तू एवढी मोठी गाडी घेऊन येत आहे. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. गाईज आता वाजले 4 आणि झोपलो होतो मस्त. भाईला घेऊन आलोय. भाईशिवाय करमत नाही. तर चला आपण देवळात जाऊ. बघा आमच्या मंदिरात म्हणजे गावदेवीचं जे घट असतं ना ते इथं ठेवलं, कारण गावदेवीचं काम चालू आहे म्हणून. हे बघा गावदेवी आईचं घट इथं मांडलं आहे हनुमान मंदिरामध्ये, कारण गावदेवी आईचं देवळाचं काम चालू आहे म्हणून. हे बघा याच्यात. चला आपण दर्शन घेऊ आता. भाऊ पाया पड, चल बाप्पाच्या पाया पड. पड पाया पड.